नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत उपवासाला चालणारे आणि सर्वांना खूप जास्त आवडणारे आणि झटपट तयार होणारे शेंगदाण्याचे मोदक। मोदक बनवण्यासाठी फक्त 5 मिनिटं हवे आणि तूप याची गरज नाही आणि फार जास्त गॅसचा सुद्धा वापर करावा लागत नाही। अतिशय कमी वेळात आणि सर्वांना खूप जास्त आवडणारे, शरीरामध्ये असलेली रक्ताची कमी भरून काढणारे आणि गणपती बाप्पांचे सर्वात जास्त फेवरेट असे हे मोदक आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी गॅसवरती एक कढई ठेवली आहे। आता या कढईमध्ये मी 1.5 वाटी शेंगदाणे भाजून घेते। हे शेंगदाणे 125 ग्रॅम एवढे आहेत। भाजत असताना गॅसची पॉवर कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच सर्व बाजूंनी एकसारखे आणि कुरकुरीत असे हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। काय होतं, आपल्याकडे सर्व साहित्य असतं पण मोदक करायला मात्र आपल्याकडे वेळ कमी असतो। अशा वेळी झटपट तयार होणारे मोदक तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा, सर्वांना खूप जास्त आवडतील। इथे आपण 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। यासाठी आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ 250 ग्रॅम एवढा आहे। गूळ छान असा मऊ आहे म्हणून हाताने थोडासा हा गूळ मी कुस्करून घेतला आहे। जे आपल्याला शेंगदाणे याच्या डबल प्रमाणामध्ये गूळ वापरायचा आहे, यामुळेच तुमचे छान असे पौष्टिक मोदक तयार होतात। घेतलेल्या शेंगदाण्याच्या साली काढण्यासाठी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत। आता हे शेंगदाणे हलकेसे आपण कुटून घेऊ। यामुळे काय होतं की सर्व शेंगदाण्याच्या साली अलगद वेगळ्या होतात। आता हे शेंगदाणे पाकडून घेते। तर या शेंगदाण्याच्या सर्व साली बाजूला काढून घेते आणि नंतर हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं बारीकसर वाटून घेतलं आहे। थोडंसं जाडसर ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण फार जास्त जाडसर ठेवायचं नाही। बाऊलमध्ये आपण गूळ ठेवला आहे, त्याच बाऊलमध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून घेतला। शेंगदाण्याचा कूट आणि गूळ आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे। गुळाचं प्रमाण थोडं जास्त वापरलं, यामुळे छान चविष्ट असे मोदक तयार होतात। गूळ आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र केल्यानंतर आपण याचे मोदक बनवून घेऊया। मोदकचा साचा असेल किंवा नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीचे मोदक तुम्ही बनवू शकता। इथे मी मोदकचा मोल्ड वापरून तुम्हाला मोदक बनवून दाखवत आहे। तुमच्याकडे मोदक मोल्ड नसेल तर हाताने सुद्धा सहजच हे मोदक बनवता येतात। बघू शकता, जेव्हा आपण अशा पद्धतीचा मोदक बनवतो तेव्हा सारण आपल्याला छान असं दाबून भरायचं आहे। जेव्हा आपण हे सारण छान असं दाबून भरतो तेव्हा मोदकला छान असा आकार येतो। अजिबातही कंजूसी करायची नाही। जर तुम्ही हा मोदक भरताना थोडी कंजूसी केली तर मोदकला व्यवस्थित आकार येत नाही आणि हा मोदक लवकर तुटतो। म्हणून शक्यतोवर सारण भरताना छान असं दाबून भरून घ्यायचं, म्हणजे छान चविष्ट मोदक झटपट तयार होतात। आमच्याकडे हेच मोदक मुलांना खूप जास्त आवडतात। प्रत्येक गणेश चतुर्थीला मुलं असं म्हणतात की आई हेच मोदक बनव, म्हणून आमच्याकडे हे मोदक सर्वांचे फेवरेट आहेत। तुम्ही तुमच्याकडे बनवल्यानंतर नक्कीच सर्वांचे हेच मोदक सर्वात जास्त फेवरेट होतील। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।